नमस्कार मित्रांनो, आज आहे 28 जून आणि आपण आज बघणार आहोत कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हवामानासंदर्भातची बातमी आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित प्रकारे पुढचं देखील या ठिकाणी नियोजन करता येणार आहे. तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे अंदाज चांगल्या प्रकारे समजून घ्या. आता जर आपण बघितलं मान्सूनची स्थिती, तर मान्सून काहीसा सक्रिय झालेला आहे, परंतु चांगल्यापैकी रिदममध्ये नाही आहे. जागोजागी पाऊस होतोय. खास करून विदर्भामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळतोय, परंतु मराठवाडा असो किंवा उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्राकडे पाऊस थोडासा कमी आहे आणि याच भागामध्ये आपल्याला कांदा बघायला मिळतो. म्हणजे हा उत्तर महाराष्ट्रापासून ते सांगली, सातारापर्यंत, सोलापूर, धाराशिव, लातूरपर्यंत हा संपूर्ण कांद्याचा बेल्ट आहे आणि याच शेतकरी बांधवांसाठी आज हा महत्त्वाचा अंदाज ठरणार आहे. तर बघा मित्रांनो, आता तुमच्याकडे थोडासा पाऊस कमी आहे. दक्षिणेकडे जो मध्य महाराष्ट्र आहे, सोलापूर, सांगली, सातारा किंवा मग बीडकडचा जो भाग आहे, अहिल्यानगरचा देखील दक्षिणेकडचा भाग आहे, हा कांदा उत्पादक पट्टा आहे. या ठिकाणी पावसाळी कांदा केला जातो. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये देखील नगरच्या आसपास बहुतेक जेवढे पण विभाग आहेत, या ठिकाणी देखील कांदा केला जातो आणि खास करून आपल्याला नाशिकचा देखील पट्टा आहे. या ठिकाणी देखील कांदा होतो. धुळ्यामध्ये देखील कांदा होतो. तर हे जे संपूर्ण भाग कांद्याचे आहेत, मग या व्यतिरिक्त देखील छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर ठिकाणी देखील कांदा होतो. म्हणजे हा संपूर्ण राज्यासाठी अंदाज आहे. जर आपण बघितली इथून पुढची स्थिती, तर मान्सून आता काहीसा सक्रिय होतोय आणि येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये चांगल्यापैकी मान्सून रिदममध्ये येणार आहे. महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. ओढ्या नाल्यामध्ये पाणी बसणार नाही, नद्यामध्ये पाणी बसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. जर आता तुमच्याकडे काहीसं पाणी असेल किंवा जर कधी पाऊस झालेला असेल ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी किंवा येणाऱ्या 1-2-4 दिवसामध्ये अजून बाकी ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. जर आपण बियाणं कांद्याचं आजच घेऊन ठेवलं, तर लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पेरता येणार आहे. कारण की सध्या जर आपण कांद्याची भावाची परिस्थिती बघितली, तर बऱ्यापैकी भाव उचललेले आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील भाव उचलणार आहेत. त्याचं कारण म्हणजे की पाऊस हा लेट पडलेला आहे. लेट पडलेला असल्यामुळे रोपं शेतकऱ्यांची पडलेली नाहीत. जो दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र आहे किंवा दक्षिणेकडे जो मराठवाडा आहे, या ठिकाणी रोपं पडलेली नाहीत. उत्तर महाराष्ट्राकडे देखील रोपं पडलेली नाही. त्यामुळे काय होतंय की हा जो उन्हाळी साठवलेला कांदा आहे, याचे भाव वाढत चाललेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये देखील अजून वाढतील आणि याचे भाव केव्हा कमी होतात, जेव्हा पावसाळी कांदा मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये येतो, त्यावेळेस उन्हाळ्या कांद्याची थोडीशी मागणी या ठिकाणी कमी होते. परंतु ती आवकेवर अवलंबून आहे. या वर्षीची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला चान्स आहे. मी जे हवामान अंदाज सांगतोय किंवा तुम्ही योग्य व्यक्तीचे हवामान अंदाज बघून जर शेतामध्ये नियोजन केलं, तर नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल. जो थोडा-थोडा कांदा बाजारामध्ये सुरुवातीला येईल, तो काही फार मोठा इम्पॅक्ट बाजारभावावरती पडणार नाही. त्यामुळे तुम्ही जर आर्ली लागवड केली, लवकर थोडंसं नियोजन केलं, रोप जरी तुमचं थोडंसं कधी-कधी काय होतं 2-2, 4-4, 8-8 दिवसासाठी देखील भाव पडून जातात. म्हणजे जर 8 दिवस आधी निघाला असता, तर भाव चांगला मिळतो आणि लगेच 2-4 दिवसात भाव कमी होतात. त्यासाठी आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये भलेही पाऊस वाढणार असेल, परंतु आपल्याला आतापासून तयारी करायची आहे, की बियाणं घ्यायचं आहे आणि बियाणं घेतल्यानंतर हे बियाणं लवकर टाकण्याचं नियोजन करा. जेणेकरून 4, 8, 10, 15 दिवस जरी तुमचा कांदा अगोदर पडला, तर नक्कीच फायदा होईल. कारण की बरेचसे शेतकरी आता सध्या कन्फ्यूज आहेत. दुग्ध मनस्थितीमध्ये आहे. त्यांच्या डोक्यामध्ये पुढचा विचार नाही आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकरी पुढचं नियोजन करणार नाही. तुमच्यापर्यंत जर हा अंदाज मिळतोय, तर नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्या. तुम्ही लवकर बियाणं आपल्या जवळ आणून ठेवा आणि जसाही पाऊस होईल किंवा आता सध्या ज्या ठिकाणी झालेला आहे, त्या भागातील शेतकऱ्यांनी जे उत्पादक आहेत कांद्याचे, त्यांनी लगेच बियाण्याची तयारी करा. म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असेल कांद्याची, त्यावेळेस तुमच्याकडे पावसाळी कांदा असेल, यातून तुमचे पैसे चांगले होतील. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे विश्वासू अंदाज बघण्यासाठी नेहमी आपल्यासोबत जोडले राहा. प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.